सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्सचे थालीनाद आंदोलन छेडण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन म्हणजे C2 यांच्यातर्फे प्रमुख मागण्यांसाठी आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर थालीनाद आंदोलन छेडण्यात आले। यामध्ये C2च्या अध्यक्षा कॉम्रेड विजयरामी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। अन्यायकारक चाळश्रम संहितांशी संबंधित राज्य नियम आणि महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याबाबत आणि आशा तसेच गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत हे थालीनाद आंदोलन छेडण्यात आले। अपडेट राहण्यासाठी लोकसंवाद 18 न्यूज चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। नमस्कार, मी विजयराणी पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे जिल्हा सचिव, जिल्हाध्यक्ष। गेली 12 वर्ष या आशा काही काम करत आहेत, तर त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते खूप कमी आहे। आता सरकारने त्यांना दिलेलं आहे जे काही ठराविक मानधन, त्यामध्ये सुद्धा आता कपात 6 महिने झालं केंद्र सरकारचं मानधन थकीत आहे। तर आजचा हा थालीनाद आंदोलनाचा आमचा मुख्य हेतू हाच आहे की जे काही 6 महिन्यापासूनचं त्यांचं थकीत वेतन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे। आणि आता सरकार काय करत आहे की जे 60 वर्ष झालेले आहेत आशांना, त्या आशांना तात्काळ कमी करण्याचं धोरण जे सरकारनं अवलंबलेलं आहे ते मागे घेऊन त्यांची वयाची अट ही 65 वर्ष केली पाहिजे। तसेच त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते महिन्याच्या महिन्याला अदा करण्यात यावं। आणखी जे काही जनसुरक्षा विधेयक आहे ते रद्द केलं पाहिजे। तसेच कामगार कर्मचारी विरोधी ज्या काही 4 श्रम संहिता आहेत त्यासुद्धा सरकारने रद्द केल्या पाहिजेत, जेणेकरून भविष्यात जे कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना आंदोलनाचे जे काही हत्यार आहे ते उभारता आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी त्यांना लढता आलं पाहिजे। त्यासाठी ह्या मागण्या आम्ही घेऊन सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता ह्या आंदोलनातून केलेला आहे। भविष्य जर सरकारने दुर्लक्षच केलं या आशांच्या मानधनाकडे तर नक्कीच आम्ही मोठं आंदोलन उभारू अशी ग्वाही देतो। धन्यवाद।